4 जून लोकसभा निकाल येणार आहेत आणि बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असं आहे का मार्केटमध्ये काय होईल, काय होऊ शकतं. मी तुम्हाला 2 उदाहरणे देतो. आपण जर समजा 2009ला जर बघितले असेल लोकसभांच्या आपल्या निवडणुका झाल्या, त्याचे निकाल आले होते आणि त्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग हे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते आणि त्यावेळेस मार्केटनं 10% अप्पर सर्किट लावलेलं होतं. आता ते का लावलं होतं? कारण मार्केटला एक साधारणतः स्टेबल गव्हर्नमेंट आवश्यक असतं. 2019ला जर आपण बघितलं तर आपल्या जसजसे लोकसभा निवडणुकांचे निकाल आहेत ते जसजसे पुढे येत गेले आणि भाजपला 303 जागा भेटल्या, तर त्या दिवशी 4% हा आपला निफ्टी आहे तो जवळजवळ वरती गेलेला होता. पण नंतर शेवटी प्रॉफिट बुकिंग झाली. पण एकंदरीत ज्या दिवशी लोकसभा निवडणुकांचे निकाल असतात त्या दिवशी 5% तरी मार्केटमध्ये वर खाली होण्याची शक्यता असते.